आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। प्रस्तावित 10% मिळकत कर वाढीच्या विरोधात आम आदमी पार्टीचे आंदोलन। निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे 500 स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतींना करमाफी द्या। आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी 2026 ते 27 साठीचा अर्थसंकल्प प्रस्ताव या पुढील मांडलेला असून त्यामध्ये 10% मिळकत दरवाढ प्रस्तावित केलेली आहे। या संबंधातील प्रस्ताव स्थायी समिती बैठकीमध्ये आलेला आहे। पुणे महानगरपालिकेच्या बाहेर या करवाढीच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केले। सामान्य पुणेकर महागाईने भरडला गेलेला असताना आणि त्याला योग्य सुविधा मिळत नसताना अशी करवाढ संयुक्तिक नाही। यावेळेस या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने 500 स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतींना पूर्ण करमाफीचे आश्वासन दिले होते। त्यामुळे आता ते आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी या आंदोलनात करण्यात आली। गेल्या वर्षीच्या अंदाजपत्रकात 2800 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, परंतु प्रशासनाने आतापर्यंत केवळ 2200 कोटी जमा केले आहेत। तसेच अनेक व्यावसायिक मिळकतींवर कर लागू केला गेलेला नाही। गंभीर बाब म्हणजे थकीत 7700 कोटी रक्कम ही अजूनही येणे असून ती रक्कम वसूल करण्याऐवजी प्रामाणिक करदात्यावर या करवाढीचे ओझे टाकणे पूर्णपणे अयोग्य आहे अशी आम आदमी पार्टीची भूमिका आहे। आंदोलनादरम्यान पुणे महानगरपालिका आयुक्तांना या मागण्याचे निवेदन सुपूर्द करण्यात आले। या आंदोलनात आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, शंकर थोरात, अक्षय शिंदे, सुभाष कारंडे, सुनील सवादी, कुमार धोंगडे, प्रशांत कांबळे, निखिल खंदारे, निलेश रावडे आदी उपस्थित होते। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र विभागीय संपादक श्याम जाधव सर। भारतीय जनता पार्टीचे करायचं काय? भारतीय जनता पार्टीचे करायचं काय?